आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्गे मुंबई गोव्याला जोडा। माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी। सरकारने सिंधुदुर्ग वासियांची फसवणूक केली आहे, वैभव नाईक यांचा आरोप। रुपाली पाटील ठोंबरेंची राष्ट्रवादीकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी। विधान परिषदेवर उमेदवारी द्या, रुपाली पाटलांची सुनेत्रा पवारांकडे मागणी। रुपाली पाटलांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा। पिंपरी आणि पावधन पोलीस ठाण्यामधील प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या तत्काळ सुटकेचे हायकोर्टाचे आदेश। मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये शीतल तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच राहणार। मुंढवा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची अटक कोर्टानं बेकायदेशीर ठरवली। पोलीस अटकेची कारणं सांगण्यात अपयशी ठरले। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा ट्विट करत आरोप। राज्यात यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणार नाही। जनगणना तसंच एसआयआरच्या कामांची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे। या सरकारी कामांसाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारनं यंदा बदल्या रोखल्या। राज्यात टीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। टीईटी पात्रता परीक्षा येत्या 21 जूनला घेण्यात येणार। परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती maha.tt.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोनं चांदी खरेदी विक्री जोरात। जळगावमध्ये जीएसटीसह 1 तोळा सोन्याचे दर 1,57,000 रुपये तर 1 किलो चांदीचे दर 2,67,000 इतके। छोटं वाहन आणि ट्रकच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कापसाच्या गाठींची मोठी वाहतूक आता रेल्वेतून केली जाणार। तब्बल 16 महिने सातत्यानं प्रयत्न केल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचं यश। राज्यात कडक उन्हानंतर आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट। 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता तसंच काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता।